नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि सरकारी योजना प्रत्यक्ष कशा फोल ठरतात याचं जिवंत उदाहरण माझ्या मागे आहे. ही आहे पिंक रिक्षा आणि ही महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने सुरू केली होती. तुम्ही एकनाथ शिंदेंना पिंक रिक्षा चालवताना बघितलं असेल, आदिती तटकरे असेल, पिंक रिक्षा चालवताना बरेच सरकारमधले मंडळी पिंक रिक्षा चालवताना आपल्याला दिसलं होतं. खूप गाजावाजा करत ही योजना सुरू करण्यात आली होती की महिलांना त्यांचा रोजगार मिळावा, स्वतःचं काम मिळावं, स्वतःच्या हाताला काम मिळावं यासाठी ही पिंक योजना त्यांनी आणली होती, पिंक रिक्षा योजना. पण या रिक्षा आता कशा फोल ठरतायत, त्याच्यामध्ये काय काय कमतरता आहे, ह्या महिला ज्या आहेत स्वतः हा रिक्षा चालवतात आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार काय कमतरता आहे याच्यामध्ये. हे रिक्षा पहिली गोष्ट तर ही हलकी फुलकी रिक्षा आहे, अशी हलवली तरी हलतीये. पण दुसरी गोष्ट ह्याला हँडल लॉक नाही, आणि तिसरी गोष्ट कोणते कस्टमर ह्याच्यात बसत नाही. चौथी गोष्ट आम्हाला लय लय महागात पडलेली ही रिक्षा. आम्ही हाताने हप्ते भरत आहे, कुणी कस्टमर बसत नाही, आणि ह्याच्यात आमचा 1 रुपयाही इन्कम होत नाही. आम्हाला सरकारला एवढंच बोलणं आहे की सरकारने महिलांना पुढे नेण्यासाठी ही केलेली आहे ना, मग पुढे नेण्यासारखं काहीतरी लाभ द्यावा आम्हाला, एवढंच माझं बोलणं आहे. काय काय याच्यामध्ये कमतरता वाटतंय तुम्हाला, तुम्हाला रोजगार मिळतो याच्यातून? नाही ताई, ह्याच्यातून रोजगार नाही मिळत, उलट आमचं नुकसान होतंय. ही रिक्षा बघता क्षणी जे पॅसेंजर असतात ते ह्यात बसत नाही, कारण खरं तर ह्याचा स्पीड जो आहे 25 ते 30च आहे. आजच्या धावत्या युगामध्ये सगळ्यांनाच लवकर पोहोचायचं असतं, त्यामुळे आमच्याकडे पॅसेंजर बसत नाही. ह्याला खरं तर कोणाला मीटर दिलेला नाहीये, ह्याला सीटवर पासिंग पण नाही, पासिंग पण नाही आरटीओची. आणि ह्याच्यात फायनान्शियली पण आमचं नुकसान झालेलं आहे, फायनान्शियली पण भरपूर नुकसान झालेलं आहे. ती रिक्षा ऍक्च्युली जी प्राइस त्यांनी घेतली आमच्याकडून त्या प्राइसच्या लायकीची नाहीये. तुम्ही बघू शकता ही रिक्षा कशी हालते, म्हणजे अगदी सहजपणे महिला जरी हलवली तरी सहजपणे हालते आणि पुढे येते, कारण हँडल लॉक नाहीये. त्याला तुम्ही बघितलं मॅडम तर त्याला सेफ्टी डोर पण नाही आहे, सेफ्टी डोर नाहीये. लहान मुलांना बसवलं रिक्षा चालू असताना त्याला, कारण ह्याची उंची बघता ह्याला सेफ्टी डोर कंपल्सरी पाहिजे, ह्याला सेफ्टी डोर पण नाहीये. आणि सिनियर सिटीजन बसले किंवा एखादे प्रेग्नेंट लेडी बसली तर तिथे एवढी मागून एवढी जम्प होते की तिथं आम्ही कोणाला बसू शकत नाही. म्हणजे इतक्या सगळ्या कमतरता असलेल्या रिक्षा तुम्हाला दिलाय रोजगार आणि काय सांगाल तुम्ही? ही रिक्षा जेव्हा दिली तेव्हा आम्हाला खूप आश्वासने दिली गेली का तुम्ही त्याच्यावर तुमचं घर चालू शकाल, तुम्ही जे सहन करताय तुमची घरातली परिस्थिती ती तुम्ही जरा सुधारू शकाल. प्रशिक्षण दिलं मॅडम, फक्त 12 दिवसांचं दिलं, त्याच्यावरती नाही. त्याच्यानंतर 13व्या दिवशी म्हणणार का आमचं प्रशिक्षण संपलं. प्रशिक्षण पण आम्हाला काय योग्य त्या रित्या मिळालेलं नाही. आता उदाहरणार्थ मीच, मला सायकल सुद्धा चालवता नाही येत, तर मी 12 दिवसात ही रिक्षा कशी काय चालू शकते, कशी चालू शकते. त्यांनी मिळणं तर दूरच राहिला, उलट तुमचं ओझं झालंय. म्हणजे जेव्हा मी रिक्षा घेतली तशी माझी रिक्षा ही दारात उभी आहे, आणि ज्या वेळेला मला रिक्षा घ्यायची त्यावेळेला त्यांनी सांगितलं 70% तुम्हाला सबसिडी भेटणार आहे, तुम्हाला 30%च भरायची आहे, किंवा तुम्हाला जानेवारीमध्ये GR येणार आहे, असं घ्या, तुम्हाला काही जड नाहीये. आणि जरी तुम्हाला लोन जास्तच झालं तरी तुमचं जे 30%चं लोन आहे तेच तुम्ही फक्त हप्ता घ्यायचा, तुम्हाला बाकीच्या पैशांचा हप्ता आम्ही भरणार, आम्हाला फक्त तारीख डिक्लेअर करायची आणि तुमच्या अकाउंटला आम्ही पैसे ट्रान्सफर करणार. फसवणूक केली. काय सांगाल ताई तुम्ही? आम्ही ज्या पद्धतीने ही रिक्षा केली, जो विचार करून त्या पद्धतीची ही ठरलेली नाहीये. यामधनं आमची फसवणूक झालेली आहे. आम्हाला इन्कम पण नाहीये. एक महिना आम्हाला अशी रात्र झोप येत नाही की कारण 7,000 हप्ता कुठून भरायचा आहे, आणि हप्ता नाही भरला तर सिबिलला प्रॉब्लेम येतात. सिबिलला प्रॉब्लेम आले, आमच्या घरी रोज वाद होत आहेत त्याच्यावरती. तर आम्हाला असं झालं की कधी त्या रिक्षापासून आमचा पिच्छा सुटतोय. बरोबर आहे. काय सांगाल, तुमच्याकडे पण रिक्षा आहे? हो, माझ्याजवळ पण रिक्षा आहे. तुम्हाला सरकारी योजनेतून रिक्षा मिळाली तर त्याच्यातून काही 2 पैसे मिळतात? नाही, काहीच भेटत नाहीये. उलट आमच्या घरातले जे पैसे ते पण त्याच्यात जात आहे. हो, काय उपयोग नाही आम्हाला. आमच्या घराच्या समोर उभी येते, काहीच नाही, उभी आहे, फक्त उभी आहे. तर आपण बघू शकतो की रिक्षा फक्त उभी आहे, यातून फायदा काही होत नाहीये. ताई काय सांगाल तुम्ही? अशी आहे काय नाही, अक्षरशः महिलांची फसवणूकच झालीये, हेच मी सांगू शकते. कारण मीच एकटी नाहीये की नाही, भरपूर अशा महिला आहेत त्याच्याबद्दल रिक्षाबद्दल बोलत आहेत की नाही का, अक्षरशः कशी सरकारने महिलांची फसवणूक केलेली आहे. सेफ्टी अशी ही रिक्षा नाहीचे, महिलांसाठी तुम्ही काढली ना तर काहीतरी सेफ्टी म्हणून काढायची होती ना. महिलांना कसा फायदा होईल ते बघायचं होतं. उलट महिलांचा तर फायदा होतच नाही, नुकसानच होत चाललेलं आहे महिलांचं. अक्षरशः कर्ज होता ते महिला
कर्जबाजारी झाले. कर्ज बाजार अक्षरशः कर्ज काढून लोन फेडावं लागतंय. नक्कीच. तर ह्या आहे पिंक रिक्षा. सरकारी योजनेचं प्रत्यक्ष जर आपण बघायला गेलं 157 पिंक रिक्षा ह्या पुण्यात देण्यात आलेल्या आहे आणि ह्या सगळ्या महिला इथे आज आलेल्या आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपलं रडगाणं सांगितलं की यातून 2 पैसेही त्यांना घरात आणता येत नाही. उलट महिन्याचा हप्ता त्यांना भरण्याचं त्याचं एक ओझं झालेलं आहे की प्रत्येक महिन्याला 7,000 घरातून द्यावे लागतात. इन्कम सोर्स म्हणून जी योजना सरकारने आणली होती त्यात उलट त्यांचा डोक्यावरती त्याचा बोजा झालेला आहे. पुणे तुम्ही बघत होता पुणेरी आवाज आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.